मातृपितृदेव भव रामकृष्ण हरी. आज मी जनाबाईचे चरित्र सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. संत जनाबाई, गंगाखेडच्या पावन भूमीमध्ये संत जनाबाई यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचं नाव करुंड आणि वडिलाचं नाव दमा होते. असं जनाबाई लहानाची मोठी होत होती. 5 वर्षाची जनाबाई झाली. तिचे आई वडील अतिशय सात्विक होते. दरवर्षी पंढरपूरच्या यात्रेला जात होते. असंच मग यात्रेला जाण्याचा दिवस आला आणि भक्तीचे आई वडील यात्रेला निघाले. जनाबाईने हट्ट धरला आई वडिलांजवळ. आई, मला पण तुझ्यासोबत यायचे असं म्हणू लागली. वडिलांना म्हणू लागली, मला पण वारीला यायचं आहे. तिचे आई वडील तिला समजून सांगत होते की वारीला लहान मुलांनी येत नसतात, त्या तुला तेवढ्या लांब चलणं व्हायचं नाही. तरी पण जनाबाईने खूप हट्ट धरला. त्यामुळे तिच्या आई वडिलांनी तिला सोबत न्यायचा निर्णय घेतला आणि मग दरमजल करत तिचे आई वडील आणि जनाबाई हे पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी चंद्रभागेचं स्नान केलं, विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि मग त्यावेळेस तिथे कॉलराची साथ आली होती आणि दुर्दैव जनाबाईचं असं की त्या कॉलराच्या साथीचा लागण हे जनाबाईच्या आईवडिलांना झाले आणि त्या साथीमध्ये तिच्या आईवडिलाचा दुर्दैवी असा अंत झाला. जनाबाई छोटीशी जनाबाई होती. तिला कळत नव्हते की काय कॉलर आहे, काय साथ झाली, काय झालं आईवडिलांना. ती मोठमोठ्यानं रडू लागली. आईला म्हणते, आई उठ ना, बाबा उठा ना. पण तिचे आई वडील देवाच्या घरी गेलेले होते, त्यामुळे ते उठणं शक्य नव्हते. पण एवढीशा जनाबाईला काय कळणार. ती मोठमोठ्यानं रडू लागली. त्यावेळेस आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पाहिलं की या मुलीचे आई वडील तर स्वर्गवासी झालेले आहेत. त्यांनी त्याचा पूर्ण अंत्यविधी केला आणि जनाबाईला विठ्ठलाच्या मंदिरात नेऊन ठेवले. त्या ठिकाणी जनाबाई मोठमोठ्याने रडू लागली. आई वडिलांना आवाज देऊ लागली, आई कुठं आहेस तू, बाबा कुठं आहेत तुम्ही, असं म्हणून ती मोठमोठ्याने रडू लागली. त्यावेळेस विठेवर उभा असलेला विठ्ठल याने जनाबाईला आवाज दिला, जने म्हणून आवाज दिला. जनी म्हणली, कोण आहे. विठ्ठल म्हणला, मीच आहे, तुला काय हवंय. ती म्हणली, मला माझे आई वडील हवे आहेत. त्यावेळेस विठ्ठल म्हणाला की तुझ्या आई वडील माझ्या जवळच आहेत, तू तुझ्या आई वडिलांना हाक मार. जनाबाईने आई म्हणून हाक मारली. त्यावेळेस तिच्या आईनं तिला का ओ म्हणून हाक दिली. वडिलांना हाक मारली बाबा म्हणून, बाबांनी तिला ओ म्हणून हाक दिली. अशा पद्धतीने विठ्ठलाने सांगितले की तुझे आई वडील माझ्या जवळच आहेत, सुखरूप आहेत. आता तू काय कर, इथून तू आता मोठी भक्त होणार आहेस, तू नामदेवाची दासी म्हणून प्रसिद्धीस येणार आहेस, असं जनाबाईला सांगितले. त्यावेळेस सकाळ झाली आणि नामदेवाचे वडील दामा शेट्टी त्या ठिकाणी आले आणि जनाबाई रडताना पाहिलं आणि तिला त्यांनी हाताला धरून स्वतःच्या घरी नेलं. त्यावेळेस गोनाईला खूप राग आला. आधी 14 माणसाचं कुटुंब आणि ही 15वी जनाई म्हणून तिला खूप राग आला. त्यावेळेस दामा शेट्टीने तिला समजून सांगितले आणि त्या दिवसापासून जनाबाई त्या घरामध्ये राबत राहिली. तिला प्रत्यक्ष ती उठता बसता तिच्या तोंडामध्ये नामस्मरण असायचे. विठ्ठल पांडुरंग असं ती नेहमीच म्हणायची आणि विठ्ठलही तिला तिच्या भेटीसाठी यायचा आणि तिला पूर्ण भांडे घासू लागायचा, धुणं धुऊ लागायचा, गौऱ्या थापू लागायचा. आणि अशीच तिची कीर्ती एके दिवशी कबीर महाराजांच्या कानावर गेली की ही जनाबाई खूप मोठी संत आहे, वेगवेगळे अभंग करते, तिला देव दळू लागतो, कांडू लागतो, असं ती कीर्ती त्या कबीरदासांच्या कानावर गेली होती आणि तिला भेटण्यासाठी ते त्या पंढरपूरला आले. त्यावेळेस जनाबाईचं एका महिलेसोबत भांडण चालू होतं. भांडण कशामुळे होतं तर गौऱ्यांसाठी भांडण होतं आणि कबीरदास त्या ठिकाणी गेले आणि विचारू लागले, जनाबाई कुठे आहे, जनाबाई कोण आहे. त्यावेळेस एक बाई म्हणली, ही भांडकुदळ जनाबाई. ही कबीरदासाला खूप दुःख झाले, आपण एवढ्या लांबून भेटायला आलो आणि ही जना अशी भांडत आहे म्हणून त्यांना खूप वाईट वाटले. पण आलो तसं जावं म्हणून त्यांनी पुढे गेले आणि विचारू लागले की जनाबाई कोण आहे. जनाबाई म्हणाली, मीच ही जना आहे. त्यावेळेस कबीरदास म्हणले की तू गौऱ्यांसाठी भांडत आहेस, मग तुझ्या गौऱ्या कशावरून ह्या तुझ्याच गौऱ्या आहेत. त्यावेळेस जनाबाई म्हणली की ज्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती गौरी माझी झाली. कबीरदासाने एक गौरी कानाला लावून पाहिली. प्रत्येक गौरीतून आवाज येऊ लागला, विठ्ठल विठ्ठल असा आवाज येऊ लागला आणि कबीरदासाने जनाबाईचे पाय धरले आणि साष्टांग दंडवत घातला. असं जनाबाईचं चरित्र आहे. आणि असंच एकदा जनाबाईला सुळावर देण्याचा वेळ आली होती. तिच्यावर चोरीचा आळ आणला होता, पण देवाने तिथे धावा केला, विठ्ठलाचा तिने धावा केला. त्यावेळेस विठ्ठल प्रकट झाले आणि त्यावेळेस सगळ्या लोकांना कळालं की जनी म्हणजे खूप महान संत आहे. सगळेजण तिच्या पाया पडू लागले. अशा पद्धतीने जनाबाईचं चरित्र आहे. आणि मग तिनं
नामदेवाच्या नंतर जनाबाई ही समाधिस्थ झाली, अशी गंगाखेडची पावनभूमी या जनाबाईमुळे झाली. एवढं सांगण्याचा मी प्रयत्न करते. मातृपितृ देवो भव. रामकृष्ण हरी.